संसदीय कार्यमंत्री आहात म्हणून विचारतोय, विरोधकांकडे दोन्ही सभागृहामध्ये नेता नाही असं. हा पूर्णपणे अधिकार सरकारचा नसतो. त्या सभागृहाचा जो पीठासीन अधिकारी असतो, त्याला विधानसभेमध्ये अध्यक्ष म्हणतात, विधान परिषद सभापती म्हणतात, त्यांचा अधिकार असतो. सरकारने त्यांना फक्त सुचवायचं असतं आणि त्यामुळे त्यांना काही टेक्निकल अडचणी आहेत. म्हणजे एकूण सभागृहाच्या संख्येच्या 1/10 संख्या ही कुठल्याच पक्षाकडे नसल्यामुळे ते बरेच दिवस या विषयात काही निर्णय करत नाही आहेत. पण ह्या अधिवेशनात काही मार्ग निघावा असं मला वाटतं. तुम्हाला वाटतं का विरोधी पक्ष नेता असावा म्हणून वाटतं? नाही, विरोधी पक्ष नेता असावा की नाही माहित नाही, पण विरोधी पक्ष असावा जो आता अगदीच दुर्बिणीतून शोधावा इतका छोटा आहे. आणि सत्ताधारी तेव्हाच नीट वागतात ज्यावेळेला विरोधी पक्ष हा लोकांचे प्रश्न अतिशय प्रभावीपणे मांडतो. आता मी संसदीय कामकाजमध्ये दुपार होता 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 सभागृह इतकं रोडावतं की त्या मंत्र्याला काही मांडणी करायला उत्साह बनवतं, समोर कोणी नसतातच. त्यामुळे विरोधी पक्ष नेता असावा की नाही असावा, तर असायला पाहिजे. विरोधी पक्ष मात्र तगडा असायलाच पाहिजे. त्याशिवाय लोकशाहीमध्ये लोकांच्या प्रश्नांची तड लावली जाणार नाही.